नमस्कार. किचन डायरीज गावरान चव मॉडर्न तडका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे लसणाची चटणी. तर मी झणझणीत लसणाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया आपण. तर ही मिरची घेतली मी लाल, आपली गावरान मिरची आहे, ती मी भिजत घातलेली आहे आणि अशी मधून 2 तुकडे करून भिजत घातलेले आहेत. आणि तर मी 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 आल्याचे तुकडे घेतले, 2 चमचे धने घेतले आणि 1 चमचा जिरे घेतलेत आणि मीठ 2 चमचे घेतले, ते आपण चवीनुसार टाकू. तेल घेतले 3 चमचे. तर आपण आता इथं काय करू, हे मिरची भिजत घातलेली आहे ते आपण हे अशी चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून ते पाणी खाली सगळं जाईल आणि मिरचीवरती राहील. मिरची इथं काढून घेतलेलं आहे, त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून, आणि हे पाणी मिरचीचं पाणी आपण नंतर मिरची परतते वेळेस हे पाणी आपण वापरू शकतो. हा गॅस पेटवलाय आणि मध्ये मी थोडंसं 1 चमचा भर तेल टाकलेलं आहे. त्यात लसूण टाकून घेते, नंतर थोडं धनं टाकायचं, 2 आल्याच्या खापा केलेल्या आहेत त्या पण आपण टाकून घ्यायच्या आणि ते परतू घ्यायचं. आणि लगेच जिरे नाही टाकायचे त्याच्यासोबत, कारण की जिरे जर आपण पहिल्यांदा टाकले तर ते जळतील. तर आता आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. आता हे जिरे टाकले आपण, जिरे पण थोडेसे 1-2 मिनटं असे परतून घ्यायचे. तर आता आपला हा लसूण आणि धनं जिरे आलं चांगलं लाल झालेलं आहे. हे मिरच्या टाकून घेऊयात. तर आता ही मिरची आपण टाकून घेतलेले, मिरच्या पण 4-5 मिनिट चांगलं असं परतू घ्यायचं आहे. कमी गॅसवरच परतू घ्यायचं. आणि मिरची 4-5 मिनिटं परतून घेतली ना, थंड होईपर्यंत, कारण की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे, म्हणून आपण थंड होईपर्यंत थोडं थांबूया मिक्सरच्या भांड्यात. तर आता आपण हे असं थंड होण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेऊयात. तर आता आपण हे काढून घेतले, थोडा वेळ थंड व्हायला ठेवूयात. आता ही आपली मिरची थंड झालेली आहे, हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. तर आता आपण ते वाटून घेऊ. थोडं मिरच्या भिजवलेलंच पाणी आपण थोडंसं याच्यामध्ये मिरचीमध्ये घालायचं. तर मिरची वाटून घेतलेली आहे. तर आता इकडं आपण गॅस पेटवून घेतलाय. गॅस फास्ट नाही करायचा, लो गॅस ठेवायचा. आता त्याच्यामध्ये आपण त्याच कढईमध्ये आपण मिरची भाजली होती, त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर आता आपण ही वाटलेली मिरची याच्यामध्ये तेलामध्ये टाकूयात आणि चांगली टाकून परतून घेऊया. अशा प्रकारे मिरची टाकताना आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे. थोडंसं तेल टाकले आणखीन वरून आणि थोडंसं टाकायचं, तेच मिरच्याचं पाणी टाकायचं, थोडंसं नॉर्मल टाकायचं आणि अशी चांगली शिजून घ्यायची जोपर्यंत मिरचीला तेल सुटत नाहीये तोपर्यंत. तर आता आपली ही लसणाची मिरची झणझणीत अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघता इथं तेल पण असं चांगलं सुटलेलं आहे. तर आलेली आहे आपली झणझणीत लसणाची मिरची. तर तुम्ही हे काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये घालून ठेवू शकता आणि ते आठवडाभर टिकते. आणि कशी झाली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओला भेटू आपण. धन्यवाद.